ऋत्विका आणि ईश्वरी, तुमच्या दोघींना आज मी एक प्रश्न विचारणार आहे. ओके, उत्तर देणार? मला सांगा, जर पाऊस पडला नाही तर काय काय होईल सांगा. आपल्या रानाला पाणी मिळणार नाही, आपलं रान उगणार नाही, चिखल होणार नाही आणि दप्तर भिजणार नाही आणि आपण भिजणार नाही, वारं पण नाही. बरोबर, किती छान. सुटणार आणि ऊन बी येणार. अगदी. अजून काय वाटतं बरं, काय काय होऊ शकतंय पाऊस जर पडला नाही तर? आपल्याला थंडी बी वाजणार नाही. अगदी बरोबर, थंडी पण वाजणार नाही. अगदी बरोबर. अजून काय होईल? हां, आपल्याला घरात बसायला हां स्वेटर घालून पावसाळ्यातच स्वेटर घालावे लागेल. हां, पावसाळ्यात स्वेटर घालावे लागणार नाही. बरोबर. अजून काय करावं लागेल सांगा बरं, काय काय होईल अजून? आपल्यासनी वारं सुटलं की आपण मलकापूरला बी भाजी आणायला जात असतो. हां, बरोबर. म्हणजे मलकापूरला आपण जाऊ शकतोय. बरोबर बरोबर. अजून अजून विचार करा, काय काय होऊ शकतं. आपण भिजणार बी नाही. भिजणारच नाही. अगदी बरोबर. ते मग असंच सांगितलं आपण. हां, वेगळं सांगा आता. वेगळं अजून काय आठवतंय का? अजून काय काय परिणाम होईल पाऊस आला नाही तर? तुम्हाला काय वाटतं मग, पाऊस पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे? नाही पडायला पाहिजे. तुला पण वाटतं ईशू असं, पाऊस पडायला नाही पाहिजे? अरे, मग शेतकरी त्यांचं काम कसं करणार? पाऊस यायला पाहिजे. यायला पाहिजे. बरोबर ना? येस, डन.